ठाणे शहरातून चालवले जाणारे बनावट फिजिओथेरपीचे शिक्षण देणारे एक रॅकेट राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष मर्जिया शानू पठाण यांनी उघडकीस आणले। महाराष्ट्रातील विद्यापीठांमधून पदवी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन देऊन ठाण्यातील सीईडीपी स्किल्ड इन्स्टिट्यूटकडून झारखंड, आसाम, सिक्कीम येथील 2 खोल्यांच्या कथित विद्यापीठांचे प्रमाणपत्र दिलं जात होतं। या इन्स्टिट्यूटवरती कारवाई करून फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान भरून काढावे अशी मागणी मर्जिया पठाण यांनी केली आहे। राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष मर्जिया पठाण यांच्याकडे मुंबई, ठाणे, कल्याण इत्यादी भागातील विद्यार्थ्यांनी होत असलेल्या फसवणुकीबाबत कैफियत मांडली होती। या संदर्भात माहिती घेतल्यानंतर सदर सीईडीपी स्किल्ड इन्स्टिट्यूटकडून ज्या विद्यापीठांचे प्रमाणपत्र दिले जात आहे त्या विद्यापीठांना विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यताच नसल्याचं उघडकीस आलं आहे। त्यामुळे मर्जिया पठाण यांनी आज ठाण्यातील राम मारुती रोड येथील सीईडीपी स्किल्ड इन्स्टिट्यूटवरती धडक दिली। संस्थेच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं। या संदर्भात पठाण यांनी सांगितलं की सीईडीपी स्किल्ड इन्स्टिट्यूट फक्त फसवणूक करत आहेत। 10वी 12वी नापास विद्यार्थ्यांना येथे बनावट कागदपत्र तयार करून प्रवेश दिला जात आहे। तसेच ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही त्या विद्यार्थ्यांना येथे प्रवेश दिला जात असून महाराष्ट्रातील विद्यापीठांचं पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल असे यावेळी सांगितलं जातं। विशेष म्हणजे शैक्षणिक शुल्क घेतल्यानंतर या मुलांचे प्रवेश झारखंड, आसाम, सिक्कीम इत्यादी ठिकाणी करण्यात येतात। एज्युकेशन लोनसाठी बनावट सह्या करून अर्ज काढण्यात येत आहेत। कॅपिटल नावाच्या विद्यापीठांशी या सीईडीपी स्किल्ड इन्स्टिट्यूटचा टायअप असून त्या माध्यमातून पदवी प्रमाणपत्र दिलं जात आहे। हा मोठा शैक्षणिक घोटाळा असून या संदर्भात आपण पोलीस प्रशासनाशी संपर्क साधत आहोत। जर कारवाई झाली नाही तर आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही यावेळी पठाण यांनी दिला आहे। पिछले कुछ हफ्तों से सीईडीपी के अलग अलग महाराष्ट्र के अलग अलग कोने से बच्चे मेरे पास आ रहे थे। हाल ही में मुझे राष्ट्रवादी कांग्रेस की स्टूडेंट विंग प्रेसिडेंट की वर्किंग प्रेसिडेंट की पद दी गई है। तो उसके बाद से काफ़ी सारे जो युवक हैं, कोई कुर्ला के, कोई गोवंडी के, कोई भिवंडी के, कोई मुमरा के, कहाँ के स्टूडेंट्स हमारे पास आ रहे थे कि सीईडीपी ये एक इंस्टीट्यूट है थाने में, प्राइवेट इंस्टीट्यूट है, इनके बारे में इनका स्टूडेंट्सों का, युवकों का ऐसा कहना है कि ये इंस्टीट्यूट बहुत बड़ा खेल कर रही है युवकों के फ्यूचर के साथ, महाराष्ट्र के युवकों के फ्यूचर के साथ बहुत बड़ा खेल कर रही है। इनकी 3 में ऐसे तो बहुत सारी बातें हैं, बट मैं आपको 3 इंपॉर्टेंट चीज़ें आपकी इनको बता दूं। ये युवकों के जो जितने भी स्टूडेंट्स हैं इनको पहले 11,000 की स्कीम का लालच देती है। फिर जब युवक इनके पास पहुँचते हैं तो ये इनको 4 लाख 5 लाख की स्कीम बताती है कि 3-4 साल का कोर्स है, इसमें हम आपको लोन देंगे, आपको महाराष्ट्र की फिजियोथेरेपी और ये सब जो मेडिकल डिपार्टमेंट की डिग्रीज है, जो कोर्सेज है, वो हम आपको फुलफिल करके देंगे, पर हम आपको महाराष्ट्र की डिग्री देंगे उसके कोर्स की। फिर उसके बाद जब बच्चे एडमिशन कर लेते हैं, बच्चों के नाम पे उनके फेक सिग्नेचर्स करके ये लोग लोन पास करवाते हैं। वो लोन का बैंक भी इधर का नहीं है, कहीं का भी, कहीं बैंगलोर से ये लोग करवाते हैं, बच्चों के नाम पे लोन करवा देते हैं। उसके बाद ये लोग जब बच्चों को पता चलता है कि ये लोग महाराष्ट्र की डिग्री नहीं दे रहे, झारखंड की, आसाम की, सिक्किम की, ये सारी डिग्री इन लोगों को देना रहता है, बच्चों को पागल बना करके। जब बच्चे एडमिशन कैंसिल कराने के लिए जाते हैं तो ये लोग एडमिशन और डॉक्यूमेंट देने के लिए 25,000, 35,000, 40,000 अलग अलग स्टूडेंट से मांगते हैं। ये ऐसा बच्चों के साथ खिलवाड़ करे आणि मी महाराष्ट्रांचे युवका सोबत असा खिलवाड होऊ देणार नाही। माझं नाव गौरी गावकर आहे, मी इथे ठाण्यातलीच आहे। ॲक्च्युली मला ह्या इन्स्टिट्यूटबद्दल सोशल मीडिया थ्रू समजलेलं आणि गुगलवरती जर आपण सर्च करतो बेस्ट फिजिओथेरपी युनिव्हर्सिटी तर हीच इन्स्टिट्यूट येते आणि जर आपण पुण्यातलं सर्च केलं तरी पण हीच येते। आणि आम्हाला ह्या लोकांनी आधी सांगितलेलं की आम्हाला ही लोक माधव युनिव्हर्सिटी देतील राजस्थानमधली, आणि नंतर त्या लोकांनी चेंज केलं, SKD करून युनिव्हर्सिटी दिली। त्याच्यानंतर परत या लोकांनी आता कॅपिटल युनिव्हर्सिटी दिली आहे। म्हणजे ही लोक 10 वेळा युनिव्हर्सिटी चेंज करतात। आणि आधीचे पण सेकंड इयरचे जे स्टुडंट्स होते त्याच्यातले जेवढे पण स्टुडंट्स होते सगळे निघून गेलेत, फक्त 4-5 स्टुडंट्स बाकी आहेत। आणि हे लोक आमच्याकडून सगळे म्हणजे डॉक्युमेंट्स रिटर्न घ्यायचे पण पैसे मागत आहेत, सगळे जे काय प्रोसेस आहे त्याचे पैसे मागत आहेत। आणि जे मॅनेजर आहेत इकडचे सीईडीपीचे आमच्याशी एवढ्या घाण टोनमध्ये बोलतात की काय बोलायचं, म्हणजे त्यांना रिस्पेक्टच नाही आहे की स्टुडंट्सशी कसं बोलायचं।